नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, किती लोकांचे फॉर्म भरण्यात आले काय? आता आणखीन फॉर्म भरणं सुरू आहे. जोपर्यंत फॉर्म प्रक्रिया आजच्या डेटमध्ये काही उमेदवार लाईनमध्ये आहेत, मोठ्या संख्येनं जवळपास या राज्यामध्ये 9 वर्षानंतर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे इच्छुकाची भाऊगर्दी मोठ्या प्रमाणात आहे. सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीनं ताकदीनं निवडणूक लढवण्यास उमेदवारी अर्ज भरत आहेत. यामध्ये सुद्धा शिवसेना पक्ष माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार आणि त्याच्यासोबत नगरसेवकाचे उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरत आहोत. सर्वतोपरी फॉर्मची यादी सायंकाळी आपल्या हातात फायनल मिळेल. त्यावेळेस निश्चितच आपणाला प्रत्येक प्रभागातून उमेदवारी डिक्लेअर झालेले उमेदवार आपणाला बघायला मिळतील आणि आम्ही तेही सांगू. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार हां नगराध्यक्षाचे उमेदवार नावच ऐकायचं या. नमस्ते, जय महाराष्ट्र सर. नाव सांगा तुमचं. सुनीता अनिल पंचाक्षरे, उदगीर, कृष्णानगर, उदगीर, 14 वार्ड क्रमांक 14. या प्राध्यापिका आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि उदगीरच्या मूलभूत गरजा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या अडचणीत असलेल्या सेवेची ही निवडणूक आहे. आणि महिला या नात्याने त्या वेल क्वालिफाईड असल्यामुळं निश्चितच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून उदगीरच्या जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर निश्चितच आम्ही चांगली सेवा देऊ अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही शिवसेना पक्ष रिंगणात निवडणुकीच्या उतरवलेला आहे. पहिल्यांदाच धनुष्यबाणावर मतदान करण्याची उदगीरकरांना ही नामी संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि उदगीरकर धनुष्यबाणावर भरभरून मतदान करून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास. मूलभूत गरजा, रस्ते, गटार, पायवाटा, ज्या काही दुर्गंधीच्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत शहरामध्ये, स्वच्छतेचं अभियान चांगल्या पद्धतीने राबवण्याची आवश्यकता आहे. महत्त्वाचा मुद्दा, लिंबोटीसारखं धरणाचं पाणी उदगीरला आम्ही आणलं. माझ्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आमदार असताना ती पाणी उदगीरला मी पाजवण्याचं काम केलं. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेवर टॅक्स रूपानं जवळपास प्रति कुटुंबाला 3,000 रुपयाचा टॅक्स त्या ठिकाणी लादला गेलेला आहे. निश्चितच आम्ही त्याच्यावर आवाज उठवू आणि आमच्या जनतेला दिलासा देण्यासारखा कार्यक्रम आम्ही येणाऱ्या माध्यमातून, निवडणुकीच्या माध्यमातून टॅक्स कमी कसा करता येईल, जनतेला आधार कसा देता येईल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आम्ही घेतल्याशिवाय राहणार. 20च्या 20 प्रभागामध्ये आपले उमेदवार बघा, आम्ही इलेक्टिव्ह मेरिटचे उमेदवार या ठिकाणी उभा करतोय. फक्त नावाला आम्ही सगळेचे सगळे उमेदवार उभा केलो, एक नाही कामाचं, गाव सगळं मामाचं, एक नाही कामाचं, अशा पद्धतीची भूमिका आमची राहणार नाही. परंतु जे असतील ते कामाचे असतील आणि ते खरे शिवसैनिक असतील आणि तुमची सेवा करत असतील अशाच पद्धतीचे उमेदवार आम्ही देणार. आता तुम्हाला समोर येतील पूर्ण फाईल. आता आणखीन उमेदवाराची फाईल लाईनवर लागलेली आहे. तिथं जवळपास उमेदवार चांगल्या पद्धतीनं तुम्हाला नगराध्यक्ष देतील अशा पद्धतीचे उमेदवार राहतील. उदगीर शहरात चालायला रस्ता नाही, महिलांना चालत जाणे ह्या ट्रॅफिकच्या संदर्भात वारंवार महत्वाचा मुद्दा आहे. मी 10 वर्ष या ठिकाणी राजकीय परिस्थितीमधून थोडासा बाहेर होतो. इथं लोकप्रतिनिधी आपले दुसरे आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही जी तुमची समस्या पत्रकाराच्या माध्यमातून जी जनतेची समस्या ट्रॅफिकची आलेली आहे ही निश्चितच समस्या सोडवण्यासाठी आम्ही या शहराच्या माध्यमातून प्रयत्न करू. उदगीरच्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावरील अतिक्रमण असेल, हातगाडी असेल, ठेले असेल, हे अतिक्रमण जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही असा बहिष्कार घातलेला आहे. याबद्दल तुम्हाला काय? निश्चितच यांचं घ्या पाहिजे. शहरामध्ये हातावर पोट असलेली कुटुंब आहेत, त्यांना पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून करून दिली पाहिजे. सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, उमेदवार आणि
त्यांचे सूचक किंवा प्रतिनिधी यांना सूचना आहे, शेवटचे 5 मिनिट राहिलेले आहेत. आपले काही कागद ट्रॅफिकची समस्या आणि ज्या फेरीवाले आहेत ते हातावर पोट असलेली कुटुंब आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं जागा उपलब्ध करून एखादी छोटे छोटे व्यापारी संकुल, भाजी मार्केटचं मार्केट असेल, फ्रूटचं मार्केट असेल, वेगवेगळ्या मार्केटला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं नामी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये काही होऊ शकलं नाही, परंतु निश्चितच ह्या व्यापाऱ्यांचा प्रश्न अति गंभीर आहे. त्याच्यावर विचारपूर्वक निर्णय घेऊन व्यापाऱ्याशी आम्ही चर्चा करू. व्यापाऱ्याशी आम्ही त्यांचे काय म्हणणं आहे ते ऐकून घेतल्यानंतर पुढे निश्चितच मार्ग त्याचा काढू. तुम्ही आमदार असताना आयजीच्या उपस्थितीत तिकडून मोठी एक सभा घेतली होती आणि ही तात्काळ ही गाड्याचा हातगाड्याचा प्रश्न सोडवायचं तुम्ही आश्वासन दिलात. पोलीस मला वाटतं तुमच्या प्रश्नाला मी त्यावेळेस चांगल्या पद्धतीनं शिस्त लावली होती. त्या ठिकाणी एक चौकी उभा केली होती. आता तिथं चौकीही अस्तित्वात नाही, कारण लोकप्रतिनिधीचं काम आहे त्या ठिकाणी. आता प्रत्येक जर बंदुकीची गोळी जर माझ्यावरच घालायला लागलात, 10 वर्ष मला बाजूला सारून मला जर तुम्ही जर आता गोळ्या झाडत बसलात तर मग काही उपयोग नाही. मला तुम्ही संधी द्या, तुमची सेवा करून दाखवतो, मग नंतर मला काम सांगा. चला.